भक्ती आपण करत असतो. हेंद्री सेंद्री देवताची जी भक्ती करतो, जे प्रथा असतात काही गावांमध्ये की ते बळी देणं, कोंबडं कापणं, बकरं कापणं, ह्या प्रकारची जी भक्ती असते, या भक्तीमधून मनातल्या कामइच्छा पूर्ण होत असतात, मनातल्या वासना पूर्ण करण्यासाठी केलेला तो प्रयत्न असतो. ती भक्ती गीतेमध्ये सांगितलेला भक्ती योग नाहीये. तीच भक्ती योग बनते, जी भक्ती आपल्याला भगवंतापर्यंत, आपल्या परमात्म्यापर्यंत जोडते. ती भक्ती म्हणजे भक्ती योग असते. जगामध्ये ज्ञान किती प्रकारचं आहे, या मोबाईलचं वर्किंग कसं आहे, फोन हा लॅपटॉप कसा काम करतो, ही टीव्ही कसं काम करते, वातावरण कसं आहे, या प्रकारचं ज्ञान असतं. हे ज्ञान म्हणजे योग नाही म्हटलेलं आहे. कुठलं ज्ञान म्हणजे ज्ञान योग आहे? जे ज्ञान आपल्याला भगवंतापर्यंत जोडतं, ते ज्ञान म्हणजे ज्ञान योग आहे. कर्म, आपल्या हातून अनेक कर्म होत असतात. असं निमिष मात्रही नाहीये की ज्याच्यामध्ये आपण कर्म केलेलं नाहीये, पण ते प्रत्येक कर्म गीतेमध्ये सांगितलेला कर्म योग नाहीये. का नाहीये? कारण जे कर्म आपल्याला भगवंतापर्यंत जोडतं, ते कर्म म्हणजे कर्मयोग असतं.